देशाचे राज्याचे प्रश्न आहेत, त्याला भर द्या. हे तर प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं? उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? नाही, साहेबांशी आमचं रेग्युलर बोलणं, त्याच्यात नवीन काय आहे? खासदारांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे, जे जे चर्चेत आहेत? अरे आम्ही सगळे एकत्रच चर्चा कुठली काढू? उद्या उरेल बोल येतील तेव्हा त्यांच्याशी बोलू ना, काय प्रश्न आहे? तुमचं म्हणणं आहे की येतील खासदार आणि 6 जण त्यांच्या सोबत नाहीयेत. माझ्याकडे तर सगळेजण 9च्या 9 आम्ही आहोत, बरोबर. मला माहिती नाही कोणाकडे कोण गेलंय का, आणि आम्हाला कोणी सांगितलं ना, उद्धवजींना कोणी भेटून सांगितलंय ना, कोणी जाऊन राजीनामा दिला की साहेब मी पक्षाचा राजीनामा देतोय, मी सोडतोय, असं कोणीच म्हणालेलं नाहीये. उलट त्या ज्यांचा तुम्ही संशय व्यक्त करता त्या प्रत्येकाने तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे की आम्ही उद्धवजींसोबत आहोत. आधी सांगत होते, 3 दिवसापूर्वी सांगत होते. तरी आज सांगितलं का तुम्हाला? सांगा, ते त्याला सांगायला सांगा ना. ते शांत का आहेत? ते नॉट रिचेबल का आहेत? उद्धव ठाकरे म्हणत होते गैर आहे ना, तो त्यांना विचारलं पाहिजे ना, शांत का तुम्ही म्हणून. मला काही संबंध नाही, आम्हाला सगळे आमच्या सोबत आहेत. उद्या अपेक्षा आहे की निश्चितपणे आम्ही आमचे खासदार आहेत, आमच्या सोबत आहोत. आम्ही आमच्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लोकसभा लढलेलो आहोत, मशाल चिन्हावर लोकसभेला लढलेलो आहेत. त्यांना आणि मला किंवा आम्ही सगळ्यांना लोकांनी आम्हाला मशाल चिन्हावर मतं दिलेली आहेत. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावाने जिंकून आलेलो आहोत. कोणाची भाटगिरी करायला जिंकून नाही आलोय किंवा राऊत साहेबांचे शब्द नाही वापरू शकत. ओम बिर्लांशी तुमचं काय, त्यांनी म्हणणं जाणून घेतलंय तुमचं? हो, जाणून घेतलं. आम्ही त्यांना म्हटलं बाबा संविधानामध्ये असलेल्या तरतुदी पाहिल्यात आपण, त्या तरतुदींचं पालन व्हायला पाहिजे, बस एवढीच आमची अपेक्षा, बाकी काही नाही. काही खासदारांशी संपर्क उद्धव ठाकरेंनी सुद्धा केला असेल, मला माहिती नाही. आता ते मी साहेबांना असायला विचारणार की तुम्ही तुमच्याशी कोणी केलं का. आम्ही आहोत इथे, आम्ही ते 4 जण आता आहोतच. आदरणीय संजयरावजी आहेत, आमचे अनिल देसाई जे आहेत, वाजे आहेत, मी आहे. उद्या संजय पाटील येतील, आणखी बाकीचे पण येतील उद्या, बघू आल्या. त्यामुळे जसा दावा शिंदे शिवसेनेकडनं केला जातो की ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालंय, त्यावर अरविंद सावंत यांनी जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्या व्हीप जारी केलेला आहे आणि ज्या प्रकारे व्हीप जारी केल्यानंतर नक्कीच आमचे खासदार आमच्या सोबत आहेत आणि ते खासदार बैठकीला येतील असा विश्वास अरविंद सावंतांचा आहे. आणि त्यामुळे खरंच हे ऑपरेशन यशस्वी झालं की नाही हे उद्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेने बोलवलेल्या बैठकीनंतरच कळेल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, दिल्ली. तर शिवसेनेनं आयोजित केलेली उद्याची संसदीय पक्षाची बैठक ही सर्वात महत्त्वाची आहे, कारण या बैठकीला कोण कोण येणार त्याचवरती ऑपरेशन टायगर